दोन्ही हात एकमेकांवर चोळून विशुद्ध चक्रावर ठेवायचे आहेत. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र त्याचबरोबर ह्या मनुष्य योनीशी संबंधित दुर्गा देवींचे शक्तीचे 5वे स्वरूप. बघा, स्कंद माता देवी यांना आपल्या बंद डोळ्यांमधनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठीचा कणा सगळ्यांचा ताठ आहे. स्कंद माता म्हणजे कार्तिक स्वामी, कुमार कार्तिकेयांची आई देवी पार्वतीचे हे सुंदर असे स्वरूप, ही देवी म्हणजे अगदी प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळवण्यासाठी या देवीची उपासना खूप फलदायी ठरते. स्कंद माता देवी ही सिंहावर आरूढ होऊन आलेली आहे. काही ठिकाणीचा उल्लेख कमळावर बसलेली आहे. चतुर्भुजा असलेली ही देवी, जिच्या पूजेमुळे सगळ्यांना शुभ असे फळ प्राप्त होते. तिच्या एका हातामध्ये तिने स्कंद म्हणजे कुमार कार्तिक यांना घेतलेला आहे आणि ती सिंहावर आरूढ आहे. म्हणजे वात्सल्याचे प्रतीक असलेली ही देवी, सिंह म्हणजे निडर असलेला प्राणी, म्हणजे संकट समयी आपल्या आपत्यासाठी जी निडर होऊन जाते, अशी स्कंद माता देवी. प्रत्येक क्षणाला तिचे आज आभार मानायचे. डोकं टेकवून ह्या देवीला मनापासून नमस्कार. प्रत्येक आईचे आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम असते. त्या प्रेमापोटी आई काहीही करू शकते. असे हे सुंदर प्रेमाचे, वात्सल्याचे प्रतीक असलेली स्कंद माता देवी, इला साष्टांग प्रणिपात. स्कंद माता देवींसाठी आजचे नवरात्रीमधले व्रत करण्यात येते. ललिता पंचमी म्हणून पण आजचा दिवस साजरा करण्यात येतो. खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला या देवीचे. या देवीचा मंत्र आहे तो आहे, सिंहासनागता नित्यं पद्याशी तकरद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी. या देवी सर्वभूतेषु मा स्कंद माता रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. आजच्या ह्या देवीची उपासना केल्यामुळे ज्याप्रमाणे आपल्या आपत्यासाठी तर ते व्रत खूप फलदायी आहे, त्याचप्रमाणे आपल्यासाठी म्हणजे असे मानण्यात येते की हे व्रत केल्यामुळे घरात सुख, शांतता आणि समृद्धी येते. या देवीचे पूजन करताना या देवीला सौभाग्य अलंकार अर्पण करावे. लाल रंगाचे फूल आणि अक्षदा व्हावे. देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा. देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात पूजा करताना पिवळ्या रंगाचा समावेश असावा. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही फुलांची माळ लावता त्याच्यामध्ये पिवळा रंग, पिवळा पदार्थ. खूप आभार मानायचे स्कंद माता देवींचे. या देवी सर्वभूतेषु मा स्कंद माता रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः.
प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्र हमचं उच्चारण करा. हम. कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर स्कंद माता देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्यांची मानस पूजा आपण करत आहोत. सुंदर असा पिवळ्या फुलांची माळ आपण त्यांना चढवलेली आहे. सुंदर शेवंतीची फुले आपण त्यांना अर्पण केलेली आहेत. सगळ्यामध्ये आहे लक्ष्मी तत्व. केळ घालून त्यांना आपण प्रसाद केलेला आहे, तो त्यांना अर्पण केलेला आहे. सौभाग्य अलंकार आपण देवीच्या घटावर चढवलेला आहे. खूप आभार मानायचे स्कंद माता देवींचे, ज्यांच्याद्वारे समृद्धी, सुख, शांतीची दारं आपोआप उघडल्या गेलेली आहेत. आता कल्पनेमधून आकाशी रंगामधले 16 पाकळ्यांचे फूल विशुद्ध चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. या 16 पाकळ्यांच्या मधल्या गाभ्यावर आहे मूळ हम बीजाक्षर आणि मग बाकीची बीजाक्षरं. त्याचं आता उच्चारण आपण करणार आहोत. हम. मेंदू, डोळे, कान यांना ऊर्जा प्रदान हम बीजाक्षरामुळे होते. हम. मेंदू, स्वरयंत्राचा वरचा भाग, ज्ञानतंतू यांना ऊर्जा मिळण्याचे काम ह्या बीजमंत्रामुळे होते. अम. अम. मेंदू, डोळे, नाक, जीभ यांची रक्तवाहिनी, स्वरयंत्राचा खालचा भाग यांना ऊर्जा देण्याचे काम ह्या बीजमंत्राद्वारे होते. आम. आम. तोंड, दात, कान, डोळे, सर्व लाळ ग्रंथी यांच्या क्रियेवर नियंत्रण येण्यासाठी ह्या उपबीज मंत्राचे उच्चारण करण्यात येते. इम. जीभ, पाठीचा कणा, दात, वेगस नर्व याच्यावर नियंत्रण येण्यासाठी ह्या बीजमंत्राचं उच्चारण करण्यात येते. इम. 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 कान, नाक, श्वासनलिका, अन्ननलिका, तोंड आणि ओठ इथे ऊर्जा देण्याचे हे उपबीजमंत्र काम करते. ओम.
ओम श्वासनलिकेच्या कार्यावर नियंत्रण येण्यासाठी उसाचा ओमचं उच्चारण फायदेशीर होते. ओम मेंदूमधली रोहिणी आणि हिरड्या, कान यांना ऊर्जा देण्याचे काम हे बीजाक्षर करते. रोम 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 हृदय, श्वासनलिका, टाळू यांना ऊर्जा देण्याचे काम हे उपबीज मंत्र करते. रुम रुम जिभेच्या टोकाकडील भाग याचा ऊर्जा देण्याचे काम हे बीजमंत्र करते. लुम लुम जिभेचा खालचा भाग, जिभेचा मागचा भाग याला ऊर्जा देण्याचे काम हे बीजमंत्र करते. लुम लुम थायरॉइड ह्या ग्रंथीवर नियंत्रण आणण्याचे काम हे बीजमंत्र करते. एम एम जिभेचा पुढचा भाग आणि हृदयाच्या कार्यावर नियंत्रण ह्या बीजमंत्राद्वारे होते. ऐं 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 मान ते खांदे या भागांवर नियंत्रण, ओठाचा आतला भाग याला ऊर्जा देण्याचे काम हे उपबीज मंत्र करते. ओ हाताला होणारा रक्तपुरवठा, पडजीभ यांना ऊर्जा देण्याचे काम हे बीजमंत्र करते. औम 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 हाताला होणारा रक्तपुरवठा आणि पडजीभ यांना ऊर्जा देण्याचे काम हे बीजमंत्र करते. हृदय, श्वासनलिका आणि नाक यांना ऊर्जा देण्याचे काम हे उपबीजमंत्र करते. अम अम पाठीचा कणा, मेंदू, श्वसनक्रिया यांचा रक्तपुरवठा त्यांना ऊर्जा देण्याचे काम हे बीजमंत्र करते. अहा अहा खूप आभार मानायचे स्कंद माता देवींचे. या देवी सर्व भूतेषु मा स्कंद माता रूपेण संस्थिता.
नमस्तस्ये 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 नमो नमः. आकाशी रंगाचे 16 पाकळ्यांचे फूल इथे पूर्ण क्षमतेने उमललेले आहे. आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत. एकही क्षण वाया न घालवता भरभरून आपल्याकडनं पुण्यकर्म होत आहेत. नामस्मरण आपण अखंड घेत आहोत, जे ह्या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. प्रत्येक अवयव आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात आता छातीच्या मध्यस्थानी ठेवा. सुंदर असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. जणू साक्षात शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. नवरात्रीतले सुरुवातीचे 3 दिवस म्हणजे असे मानण्यात येते की अग्नी तत्व आपले सक्षम होत असते आणि मग अग्नी तत्व सक्षम झाल्यानंतर आपल्या चक्रांमध्ये जागृती येऊन अंतर्शक्ती वाढण्यासाठी मदत होते. म्हणजे या नवरात्रीचे आपण जे उपवास करतो त्यावेळेस आपोआपच आपली खाण्याची इच्छा कमी व्हायला लागते. ही 4थ्या माळेपासून जणू काही साक्षात दुर्गा देवी भरभरून आपल्याला आशीर्वाद द्यायला लागतात त्यांच्या विविध रूपांमध्ये. आणि माँ दुर्गा देवींप्रमाणे तेज आपल्याला प्राप्त व्हायला लागते. नवरात्रातली 5वी माळ ललिता पंचमी म्हणून पण साजरी करण्यात येते. सुंदर असे देवीचे स्वरूप दशमहाविद्यामधील आहे. त्रिपुरा सुंदरी ह्या देवीची पूजा आज करण्यात येते, जिला गुजरातमध्ये आणि दक्षिण भारतमध्ये खूप मान्यता असलेली ललिता देवी त्रिपुरा सुंदरी दशमहाविद्यामधील 3री देवी जी त्रिपुरा सुंदरी म्हणून ओळखण्यात येते. तिला आपलं आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. आई ललिता ही कामेश्वरी देवी म्हणून पण ओळखली जाते. असे मानण्यात येते की ह्या दिवशी उपवास केल्याने आणि पूजा केल्याने वैवाहिक जीवनामध्ये जर काही अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, तर ह्या देवीच्या पूजनाने आपले ते अडथळे कमी होण्यासाठी, निघून जाण्यासाठी मदत होते. आपल्या आयुष्यात असलेले रोग, दुःख आणि त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. त्या व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते, संततीचे सुख प्राप्त होते. जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर व्यक्तीला शेवटी मोक्ष प्राप्त होतो. अशी ही अतिशय पुण्यदायी असलेली देवी ललिता. ललिता या शब्दाचा अर्थ खेळकर, आकर्षक, इष्ट, सुलभ असा आहे. ब्रह्मांडा पुराणामध्ये ललित सहस्त्रनामाचा उल्लेख आहे, ज्याच्यामध्ये भगवान हयग्रीव आणि ऋषी अगस्त्य यांच्यामध्ये या सुंदर देवीचे सहस्त्रनाम याचा उल्लेख आहे. खूप आभार मानायचे ललिता देवींचे प्रत्येक क्षणाला. असे मानण्यात येते की देवता आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी कामदेवाच्या राखेमधून जन्मलेली शक्तिशाली असे देवीचे सुंदर स्वरूप, जिने भंडासूर राक्षसाचा वध केला आणि ती ज्ञानाच्या अग्नीची चिदाग्नी कुंड संभूतातून प्रगट झाली होती. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. अग्नीतून ती प्रकट झालेली होती, त्यामुळे अग्नीसारखे तेज तिला प्राप्त झाले होते. तिला चंडी देवी म्हणून पण ओळखण्यात येते. विविध सिद्धी प्राप्त करण्यासाठी आज ललिता देवीचे पूजा करण्यात येते. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे.
अतिशय सुंदर स्वरूप असलेली ललिता देवी, हिला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे. असे मानण्यात येते की दक्षाची मुलगी सती, तिच्या वडिलांनी तिचा जो अपमान केला होता त्यामुळे दुःखी होऊन तिचे जीवन ती अग्नीमध्ये अर्पण करून टाकते. तेव्हा भगवान शिव दुःखाने तिचे नश्वर शरीर आपल्या खांद्यावर घेऊन सगळीकडे फिरायला लागतात. ही दुर्घटना पाहून भगवान विष्णू आपल्या चक्राने ह्या सतीचे वेगळे शरीर वेगळे करतात. तरी पण भावविभोर झालेले शिव या नश्वर देहाला तिच्या सोडत नाहीत आणि म्हणून तिला ललिता या नावाने ओळखण्यात येते. ब्रह्मदेवाने सोडलेले चक्र जेव्हा पाताळाचा नाश करू लागले तेव्हा देवी ललिता प्रकट झाली आणि या परिस्थितीमुळे ऋषी मुनी देखील खूप घाबरले. संपूर्ण पृथ्वी हळूहळू बुडायला लागली. त्यामुळे सगळे ऋषी ललिता देवीची पूजा करू लागले आणि त्याचबरोबर सगळे देव पण ललिता देवीची पूजा करायला लागले. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन ही देवी प्रकट झाली आणि तिने त्या विनाशकारी चक्र तिने ते थांबवले आणि ह्या विश्वाला तिने नवीन जीवन दिले. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. अतिशय सुंदर स्वरूप असलेली ललिता देवी, जिचे 2 हात आहे, तिचा रंग श्वेत आहे, लाल कमळावर ती बसलेली आहे. ललिता देवीची पूजा केल्यामुळे समृद्धी प्राप्त होते. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. आज नक्की आवर्जून ललिता सहस्त्रनाम म्हणायचे. दुर्गा देवींचे सुंदर असे स्वरूप जे आपल्या पंचतत्वांना सक्षम करते, ज्यावर आधारित आहे. पंचतत्व, पंचकोश ज्यांना ऊर्जा प्रदान होते, तेजस्वी स्वरूप असलेली ललिता देवी, हिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. या देवीचा जो उपबीजमंत्र आहे त्याचं उच्चारण आता आपण करणार आहोत. ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौं. ओम ह्रीं श्रीं कं ए ई ल ह्रीं ह स क ह ल ह्रीं सकल ह्रीं सौ ऐं क्लीं ह्रीं ह्रीं श्रीं नमः. खूप आभार मानायचे. ललिता सहस्त्रनाम ज्यामध्ये या त्रिपुरा सुंदरीचे वर्णन केलेले आहे, तिच्या शरीरातल्या प्रत्येक भागाचे वर्णन सहस्त्रनाम म्हणून त्याचे वर्णन केलेले आहे. या देवीच्या प्रत्येक शरीराच्या अवयवाचे खूप महत्त्व आहे, ज्याद्वारे आपल्या अवयवांना ऊर्जा मिळते. खूप आभार ललिता देवींचे प्रत्येक क्षणाला. ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौं. ओम ह्रीं श्रीं क ए ई ल ह्रीं ह स क ह ल ह्रीं सकल ह्रीं सौं ऐं क्लीं ह्रीं श्रीं नमः. ओम श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौं. ओम ह्रीं श्रीं क ए ई ल ह्रीं ह स क ह ल ह्रीं सकल ह्रीं सौं ऐं क्लीं श्रीं श्रीं नमः. बघा, भरभरून ऊर्जा आपल्या हातातनं वाहत आहे. हा मंत्र पठण केल्याने सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत आहे. या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ह्या देवीचे विविध बीजमंत्रांद्वारे
यम सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. रम स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा. वम गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्या, त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनेम. बघा, या देवींचे स्मरण केल्यामुळे सुद्धा सगळ्या पातकांचा नाश होत आहे. या देवींचे खूप आभार, पवित्र नद्यांचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा. लम सगळ्या देवी देवतांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सावकाश आज्ञा चक्रावर हात ठेवायचे. पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या रेकी गुरूंचे, आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार. सावकाश सहस्त्रहार चक्रावर हात ठेवा. खूप आभार मानायचे ललिता देवींचे, स्कंद माता देवींचे. सुंदर जांभळा दिव्य प्रकाश सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे. जणू ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहे. या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती नवदुर्गांच्या स्वरूपामध्ये भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला देत आहे, ज्याद्वारे आपली आंतरिक शक्ती जागृत झालेली आहे. खूप आभार मानायचे स्कंद माता देवींचे, ललिता देवींचे. प्रत्येक क्षणाला या देवी सर्वभूतेषु मा स्कंद माता देवी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. पंचतत्वांचे खूप आभार, पंचमहाभूतांचे खूप आभार, पंचकोशाचे खूप खूप आभार. या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे. या पवित्र ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार. आजच्या पवित्र दिवसाचे खूप खूप आभार. शिवशक्तीचे खूप आभार. ओम त्रिपुरा सुंदरी देवी नमो नमः. ओम त्रिपुरा सुंदरी देवी नमो नमः.
मांगल्याचे प्रतीक असलेली ही देवी